नमस्कार मंडळी. तर उठला मग तुमचा आता पलान भाई उठला. आता सकाळी सकाळी नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाची पहिली सकाळ, पहिला दिवस आणि हा पहिला आपला ब्लॉग. तर मित्रांनो मस्त गुळाचा चहा घेतला काळा. काय मस्त वातावरण होतं आमच्या कॅम्पमधलं, हैदराबादमधलं जबरदस्त. आणि इकडे पाहू शकता तुम्ही मस्त आंब्याला असा फुलोरा आला ना, लय खतरनाक. आणि काय पक्षी मस्त वर असे शित्तन बात्तन घेऊन राहिले ना, एकाच्या मागे एक. तुम्हाला काय सांगू, हे पा मला मोठं काट्ट आहे लकी. पा कसं हसते न पैते, येतच नाही ना कॅमेऱ्याच्या पुढे, पळतच राहते ना. मग काय केलं बा, मस्त चला म्हणलं आता मस्त आंघोळ करू. तर आंघोळ केली तर केस धुतले बा. केस धुतले तर काय मग अभाय बी लय होतं आणि थंडी लय होती. तर मग म्हटलं आता काय करू, एवढे वले गट केस आहेत, केसाचा पंगार आता एवढा सारा आहे बा, काय सांगू. मग हे साहेबांना आहे ना मला ना 5-6 वर्ष आधीच हे ब्लो ड्राय आणून दिलं होतं बरं. भोपाळमध्ये तर एवढी भयंकर थंडी पडते बा, तुम्हाला काय सांगू. मायले लेकरू भारी आहे ना बा, मायले लेकरू भारी आहे. मग आहे ना हे असं ब्लो ड्राय घेऊन ना मी माय सगळे केस मस्त सुकून घेतो. पा मग आता तुमच्या भाईचे केस काय मस्त सुकले का नाही, जबरदस्त आहे की नाही. मग आता त्याच्यावर ना मी थोडंसं हे जल लावलं, केसाईवर जल लावलं का नाही, एक नंबर केस स्मूथ होतात बरं आहे ना. तर मस्त त्याच्यावर जल अप्लाय केलं आणि मग काय चला म्हणलं आता नवीन वर्ष आहे, काही ना काही तर गोडधोड बनवाच लागेल. तर मित्रांनो तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुमच्या भाईकडून आहे ना. तर मित्रांनो मस्त असं तसं करून मस्त मग मी स्वतःला आरशात पाहत बसले की वाव काय मस्त दिसून राहिली मी, आहे की नाही बरं, एकदम बिलकुल क्यूट. और मग असं करता करता बापा कचऱ्यावाला काही गेला, मला माहीतच नाही ना. बाहेर निघेलो तर गेला बी तो भंग पाहून. त्याच्या मागं काय आज घाई होती काय देव जाणे. तर जाऊ दे तिकडे. आत्ता म्हणलं चला मस्त गोडधोड काहीतरी करू. तर मस्त खीर बनवली, तुपाची दुधाची खमंग अशी खीर बनवली मस्त. चला या तुम्ही बी खीर खायला मस्त आहे ना. तर असा वास सुटला होता ना मित्रांनो, तुम्हाला काय सांगू. मस्त दुधाचा अलग, तुपाचा अलग, लय जबरदस्त वास सुटला होता. आणि मग काय, मग तो वास पाहून ना मला बी लई भूक लागली होती बरं. पण म्हटलं जाऊ दे पहिले साहेबाला येऊ देतो. मग काय खीर बनवणं झाली. मग आले बा आमचे साहेब ड्युटीवरून, कारण ड्युटीवर गेले मग दुसऱ्या दिवशी 24 घंटे ड्युटी करावं लागते. मग आले बा साहेब घरी आहे ना. तर काय मस्त खीर वगैरे मस्त झाली. तुम्हाला खीर आवडते का प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळेजण या आपल्या घरी मस्त नवीन वर्षाची खीर खायला. तर मित्रांनो नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, आरोग्यदायी जावो अशी तथागताचरणी मी प्रार्थना करते. तर मित्रांनो खीर झाली आपली बनवणं. मग आले साहेब, मेजर साहेब आले ड्युटीहून. मग मी काय पाहिलं, अरे बापरे म्हणलं एवढं जबरदस्त गिफ्ट. तर सांगत जात की साहेबानं दिलं ना, गिफ्ट दिलं ना नवीन वर्षाले सगळे जेवायनाले. मी म्हणलं हो का हो माय बाई. तर गिफ्ट दिलं, एक नंबर मस्त गिफ्ट दिलं, हिरवं हिरवं मस्त झाड. तर मित्रांनो ब्लॉग तुम्हाला कसा आवडला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि परत नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला बी असं मस्त झाडासारखं असं एव्हरग्रीन झालं पाहिजे अशी तथागताचरणी प्रार्थना करते. तर भेटू मग नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.